नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे आपल्या आवडत्या ओढ फळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण पेरू बागेमध्ये आहोत। या पेरू बागाच्या झाडांची संख्या 2100 आहे। याच्या आधी मी एकदा फंब बसवले होते, ते जवळपास 2 लाख होते आणि जे आता नवीन बसवले आहेत ते 85,000 आहेत। आणि ज्यावेळेस मला 2 लाख फंब बसवले होते त्यावेळेस मला 20 रुपये प्रति किलो मागे बाजारभाव पेरूचा भेटला होता। आणि आता जे जे नंतर मी 85,000 बसवले होते, माझं असं नियोजन होतं की जे मी 20 रुपये भेटला त्यावेळेस मला तो कमी वाटला आणि कमी उत्पन्न मिळालं आणि त्यामुळे मी काय केलं होतं की हे 85,000 बसवले होते त्यावेळेस बाजारभाव कमी होता आणि अशा नियोजनाने बसवलं की आता बाजारभाव कमी आहे, आता थोड्या दिवसात परत बाजारभाव वाढेल ह्या हिशोबाने मी बसवलं होतं। पण आता सध्या माझी एक पेरूची काढणी झालेली आहे आणि त्याला मला जवळपास तेवढाच बाजारभाव भेटला जेवढा मला पहिल्यांदा भेटला होता, जे 2 लाख फंब बसवले होते त्यावेळेस। आता ह्याची अजून माझी पहिलीच छाटणी झालेली आहे आणि अजून बरेचसे फंब तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। बरेचसे फंब अजून पेरू काढायचे बाकी आहेत, पण पहिल्या छाटणीमध्ये माझा जवळपास 2.5 ते 3 टन माल गेलेला आहे आणि या 2.5 ते 3 टनामागे माझा काही माल खराब निघालेला आहे, ते तुम्हाला मी दाखवतोच। आणि त्याच्या आधी मी एक गोष्ट सांगतो की आता ही छाटणी माझी, आता ज्यावेळेस काय होतं ही कमी बाजारभाव भेटण्याचं कारण काय होतं की सर्व शेतकरी एकाच महिन्यामध्ये पेरूची छाटणी करतात आणि त्यामुळं आवक पण जास्त होती, ते एक कारण झालं। आणि दुसरं कारण सांगायचं झालं की आता सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यामुळं पण आता जास्त कुडमुडं ज्यावेळेस मी 2 लाख फंब बसवले होते त्यावेळेस तर खूप जास्त पाऊस होता आणि खूप जास्त असल्यामुळे ट्रान्सपोर्ट हे जाण्यासाठी पण काही रस्ते बंद होते, त्यासाठी त्यावेळेस बाजारभाव वाढला त्यावेळेस, कारण की नॅचरलीच कारण होतं। त्यामुळे आता हे दुसरे मी फंब बसवले होते, बाजारभाव वाढेल पण काय बाजारभाव वाढले नाही। आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की जास्त पेरू बागेकडे वळू नका। काय होतं की काही शेतकरी काय करतात की 3 एकर त्यांचं क्षेत्र आहे आणि 3 एकरापैकी ते 3 एकर लावायचं पाहतात, कारण की काही यूट्यूबद्वारे तुम्ही पाहू शकता की ते काही सांगतात 50 लाख रुपये झाले, 60 लाख रुपये झाले, 70 लाख रुपये झाले, पण ते तुम्ही पूर्ण व्यवस्थित पहा, त्याचा म्हणजे विचार करून तुम्ही नियोजन करत जा शेताचं। कारण की ह्या दुनियेत सगळं फसवेगिरीच गोष्टी त्या काही व्हिडिओद्वारे असं सांगतात की फक्त व्ह्यूज येण्यासाठी, थोडक्यात सांगायचं झालं ते व्ह्यूज वाढली पाहिजे, त्यांचं एवढंच नियोजन असतं। ते थंबनेल वगैरे व्यवस्थित ठेवतात की असं ठेवतात की 60 लाख झाले, 70 लाख झाले, 80 लाख झाले, होतात असं नाही की नाही होत, पण त्यांच्या तेवढी पेरूची झाडांची संख्या पण तेवढी असते, त्याच्या मागे होतात। आणि आपल्याला 1 एकरामागे 2 एकरामागे तेवढे होत नाही, असं काही रिॲलिटी नाही आहे। आपण या चॅनलद्वारे जी रिअल चालू आहे तेच दाखवतो आणि त्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। आता जो मी तुम्हाला सांगतो की जो माझा 2.5-3 टन माल गेलेला आहे आणि त्यामागे माझे काही खराब पेरू निघले आहेत आणि ते आता गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कोणते पेरू ते खराब करतात। चला आपण बघूया। आता तुम्ही हे कॅरेट पाहू शकता की हे जवळपास 3 आणि 3 6 आणि 7 आणि इकडे आपले म्हणजे 6 कॅरेट, म्हणजे 6 आणि 7 13 कॅरेट खराब निघालेले आहेत आणि अजून त्यात 2 प्लस ॲड करा आणि 2 केल्यानंतर म्हणजे 15 कॅरेट हे 3 टनामागे निघालेले आहेत, किलो मागे नव्हे तर टनामागे निघालेले आहेत, हे सफिशियंट आहेत। आणि एक गोष्ट सांगायचं झालं, आणि ते व्यापारी लोक कोणता पेरू बाहेर काढतात ते तुम्हाला मी दाखवतो। आता हा पेरू तुम्ही पाहू शकता की या पेरूची साईज मोठी झालेली आहे आणि तो जास्त पिकलेला पण आहे आणि बाकीच्या पण पेरूंची जी साईज शेप खराब आहे ते पण काढतात। आणि हा पेरू तुम्हाला दाखवतो, हा पेरू लंबूळ आहे, अशा पेरूला मागणी जास्त नसते। आणि बाकीच्या कॅरेटमध्ये पण पाहू शकता की जास्त पिकलेला असला, जास्त खराब आहे, काही फांद्यांचा मार लागल्याने पण घर्षण होऊन तो खराब होतो। इकडल्या कॅरेटमधला पण माल दाखवतो मी। या कॅरेटमध्ये पण पाहू शकता की काही छोटाले पेरू पिकलेले आहेत, ते पण त्यांनी साईडला काढलेले आहेत। जास्त पिकला तर ते बाजूलाच काढतात, खराब किडलेला वगैरे। आणि काही पेरू खराब 2 कॅरेट मी का सांगितलं की काही पेरूंना आपले फंब बसवले जात नाही, कारण की पानाची अड असल्यामुळं ते पेरू
जे लेबर लोक असतात त्यांच्याकडून राहून जातात. राहून गेल्यामुळं ते पेरू साईडलाच निघतात. आणि म्हणजे फम बसवल्याचं सर्वात जास्त प्रोटेक्शन राहतं पेरूला, कारण तो खराब होत नाही. आळी वगैरे म्हणजे कीड वगैरे काही लागतच नाही, कारण की तो फम परत त्या कॅरी बॅग राहते ते बसवतो आपण. आणि आता हे तुम्ही कॅरेट पाहताय, आता हे बाजारात आपण विकणार आहे. आता काय होणार आहे की आता ऑलरेडी बाजार भाव आपल्याला 20 रुपयेच भेटलेला आहे, तो कमीच आहे. आणि आता ही काय आता आपण फेकून देण्यापेक्षा हे काहीतरी पैसे येतील ह्या हिशोबाने आपण हे कॅरेट बाजारामध्ये विकणार आहेत. आणि काय करायचं की हे कॅरेट तुम्ही दाखवतोय मी, हे एवढे मापात आहेत. एवढे आपल्या जवळपास 2.5-3 टनामागे एवढे निघलेत. हे मापात आहेत, कारण की एवढे निघतातच. कारण काहींचं असं नसतं की 2च कॅरेट आणि 3च कॅरेट, असं नाही की कॅरेट. आता काय होतं की काही शेतकऱ्यांचं काय फार उशीर होतो. आता मागे मी एक व्हिडिओ बनवला होता, तो स्पेशल त्यासाठीच होता की काही शेतकऱ्याचं म्हणणं असं असतं की खूप माल साईडला काढला जातो. कारण काय राहतं की ते उशीर करतात. हे कधीच करायचं नाही. ते केल्यानंतर काय होतं की आपलंच नुकसान होतं. मग त्यासाठी टायमिंगलाच नियोजन केलं पाहिजे. आता हे पेरू आता तुम्ही कॅरेटमध्ये पाहू शकता की माल जास्त मोठा नाही आहे. आता हे 2-3च पेरू होते, बाकीचं सगळं असं साईज शेप खराब आहे. नाही तर मोठा माल तुम्हाला दिसणारच नाही माझ्या कॅरेटमध्ये. इकडल्या कॅरेटमध्ये पण दाखवतो मी. आता हे बघा तुम्ही, हे पेरू साईज बारीकच आहे, पण हे शेप वगैरे खराब येते. आता हा कच्चाच पेरू आहे. आता काय राहतं की लेबर लोकांमध्ये छोटेशी मुलं असतात, ते पण तोडणी वेळेस आपण लक्ष नाही दिलं की ते कोणताही पेरू काढून कॅरेटमध्ये भरतात. आणि एवढे तुम्ही पाहू शकता की मोठा माल नाही आहे आपल्या कॅरेटमध्ये. फक्त 2-3 पेरू तुम्हाला दाखवण्यासाठी ते आहेत. पण जास्त वेळ केला नाही पाहिजे. फळबागाला काय राहतं की टायमिंगलाच महत्त्व राहतं. टायमिंगला जर आपली बाग गेली, आता मस्त आपण असं म्हणू शकतो की कमी बाजार आहे, बाजारानंतर बाजार वाढवून ठेवला पाहिजे. पण फळबागामध्ये असं जमत नाही. टायमिंगलाच विकला पाहिजे. नाहीतर काय होतं की टायमिंगला विकला नाही की तर पेरू खराब होतो, म्हणजे फेकूनच द्यावा लागतो आपल्याला. कारण व्यापारी लोक घेतच नाही ना. आपली साईज जेवढी आहे तेवढीच ते घेतात, त्यानंतर ते काही घेत नाहीत. आता सांगायचं झालं की आता काय होतं की काही शेतकरी लोक काय करतात, आता तुम्ही साईडला आहे, तुम्ही तुमच्या जवळपास पेरूची बाग असा शेती करते असा शेतकरी पाहायचा, त्याच्याकडे जायचं आणि त्याच्याकडे गेल्यानंतर काही गोष्टी विचारायच्या, म्हणजे स्वतः जाऊन माहिती काढायची त्या पेरू बागेविषयी. आता आपल्या व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवर तर मी सगळं माहिती दिलेली आहे, पण असं मी म्हणत नाही की माझ्या गोष्टी खोट्या द्या. पण आपल्या चॅनलवर तुम्ही तर खरंच सांगतो. मग सांगितल्यानंतर काही यूट्यूबवाले खोटं सांगतात, तसं काय करायचं नाही. जरी माझे असलं तरी माझा विश्वास ठेवू नका. तुम्ही त्याच्याकडे जा, पण तो माणूस पण जवळचा पाहिजे. नाही तर तो भलताच काही बाता मारायचा, तसं काय असला तर त्याचं काही ऐकू नका. तिथं गेल्यानंतर काही गोष्टी विचारा. कोणत्या गोष्टी विचारायच्या की तुम्हाला किती खर्च येतो, किती झाडं येते, आणि तुम्हाला फंब बसवायला एका झाडाला किती फंब लागले, परत ती फंब बसवण्यासाठी लेबर किती खर्च घेतात. या छोट्या छोट्या गोष्टीचं सर्व विचारून घ्या त्यांना. आणि विचारून घेतल्यानंतर मग तुम्ही ठरवा आपल्याला पेरू बाग करायची का नाही, आणि किती करायची जर आहे तर किती करायची, आणि त्याला खर्च काय. आणि जर मी सांगितल्याप्रमाणे त्याला सगळं खर्च वगैरे विचारल्यानंतर मग ठरवा की कोणती जरी फळबाग करताय त्याला खर्च असतोच. असं नाही की आता तुम्ही म्हणताय पेरूला जास्त खर्च नाही. फम वगैरे बसवायला खर्च राहतो, परत फम घ्यायला पण खर्च राहतो, कॅरी बॅग वगैरे बाकीचा खर्च आहे, खत राहतं, औषधं राहतात, बाकीच्या गोष्टी सगळ्या पाहून नंतर निर्णय करा. निर्णय केल्यानंतर उत्पन्न आहेच. आता सध्या बाजार कमी असल्यामुळे प्रॉब्लेम आहे, नाही तर ह्याच्यामध्ये बी पैसे चांगले होतात. आता अजून एक गोष्ट सांगायची झाली, हा निसर्ग काय रागवलेला काय कळत नाही. जास्त म्हणजे निसर्ग रागवतो, सगळ्यांच्यावरच रागवतो, पण जास्त नुकसान शेतकऱ्याचं होतं ना. आता जवळपास 6 महिने झाले, मे पासून पाहतोय तर आता 11वा महिना चालू झाला आहे. मग तुम्ही पाहू शकता की जवळपास 6 महिने पाऊस चालूच आहे. आणि जे आता काही छोटे शेतकरी असतात, कापूस वगैरे करतात, आणि ते कापूस वगैरे करीत असताना आता काय होतं की त्यांची वेचणी आली की नेमकंच त्याच टायमिंगला पाऊस येतो. आणि तो पाऊस झाल्यानंतर तो कापूस ओला झाल्यानंतर तो कापूस काळा होतो, आणि काळा कापूस झाला की बाजारभाव कमी होतो. सध्या जरी कापसाला 7,000 बाजार आहे,
आणि बाजार असल्यानंतर असं जर पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर त्याला डायरेक्ट ते बाजार कमी करून 4 आणि 3 3.5 हजार एवढा बाजारभाव देतात. सध्या आता शेजारीच माझे एक कापूस उत्पादक शेतकरी आहे. मी त्याचं विचारलं असता तो म्हणला करायचं काय, आणि त्यात पाऊस पण जास्त झाला आहे, पिकाचं नुकसान झालं आहे आणि त्याचं असंच म्हणणं होतं की कर्जमाफी झाली पाहिजे. हे खरं आहे, आता हे पॉलिटिक्स वर्गांना कळायला पाहिजे. आता जरी ह्या गोष्टी असल्या ना, तसं तर एका दृष्टीने पाहिलं तर शेतकरी कर्जमाफी यंदा तरी केली पाहिजे, कारण की बऱ्याच ठिकाणी असं पण झालं आहे जमीन सकट वाहून गेलेली, एवढा पाऊस झालेला आहे. आता काही शेतकरी काही उत्पन्न मागं पुढं कमी जास्त झालेलं असतं राहतं त्याचं, पण आता हे शासनाला समजायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की कसं असतं, शेतकऱ्याला सगळेच खाऊन निघालेले ते. म्हणजे आता काय होतं की आता मी जसं सांगितलं, मी आता माझे 15 कॅरेट निघाले, पण ॲक्च्युअलमध्ये कसं असतं की ज्यावेळेस 50-60 रुपये बाजारभाव असतो प्रति किलो मागे असला की त्यावेळेस जास्तीत जास्त माझे 5 कॅरेट निघतात. मग तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्याला जवळपास सगळेच खातात, असंही सध्याची परिस्थिती. असू दे, आता काय करायचं आपण की सर्व गोष्टी व्यवस्थित पाहून नियोजन करा तुमच्या पेरू बागेचं. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, आणि जर चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.